नमस्कार, मी अमृता आकाश. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत अबोली तेलवणे. कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण आपल्या सोबत असणाऱ्या अबोली तेलवणे यांच्याबद्दल जाणून घेऊयात. अबोली यांनी त्यांचं प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये पूर्ण केलंय. मेडिकलमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करून त्यांनी सुरुवातीला प्रोफेसर आणि व्हाईस प्रिन्सिपल म्हणून 9 वर्ष काम केलंय. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर त्यांना बेस्ट टीचर या अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलंय. स्वतःच्या करिअरमध्ये यशस्वी झाल्यानंतर अबोली यांनी त्यांच्या पतीच्या व्यवसायालाही हातभार लावला आणि मेडिकल क्षेत्रातून इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रवेश करून तेलवणे पॉवर इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक झाल्या. मात्र कुठेतरी कॉलेजमध्ये असतानाच ग्लॅमर क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा त्यांना शांत बसू देत नव्हती. म्हणूनच त्यांनी SR क्वीन मिसेस इंडिया क्वीन पहचान मेरी या स्पर्धेसाठी ऑडिशन दिलं आणि पहिल्याच प्रयत्नात सिलेक्ट होऊन त्यांनी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व केलं. या स्पर्धेत प्रथम उपविजेता पद पटकावत त्यांनी ठाण्यातून एकमेव स्पर्धक म्हणून 2022 मध्ये ठाणे जिल्ह्याचंही नेतृत्व केलं. अशा पद्धतीनं कौटुंबिक जबाबदारी सांभाळत गृहिणी ते सौंदर्य स्पर्धेची विजेती असणाऱ्या अबोली तेलवणे यांच्या प्रवासाबद्दल थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. खरं तर आता तुमची संपूर्ण ओळख करून देत असताना मी म्हटलं की एक गृहिणी आणि त्यानंतर एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जाणं आणि विजेता देखील होणं ही काही छोटी गोष्ट नाहीये. तुमच्या संपूर्ण प्रवासाबद्दल मला जाणून घ्यायचंच आहे, पण त्या अगोदर या क्षेत्राकडे नेमकं कसं वळलात आणि तुमच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अमृता, थँक्यू माझी ओळख करून देण्याबद्दल. सविस्तर सांगितलंच आहे. मी नागपूरची रहिवाशी. माझं बर्थ, सगळं शिक्षण, मेन सगळं जे काय आहे, नोकरी जी काय आहे ती माझी नागपूरला झालेली आहे. मी फार्मासिस्ट बाय प्रोफेशन आहे, ज्याच्यामध्ये एज्युकेशन झाल्यावर मी 2 वर्ष कॉलेजमध्ये मी शिक्षिका म्हणून काम केलंय आणि लग्नानंतर माझा प्रवास जो झाला तो नागपूरला थांबून मी ठाण्याला आले माझ्या हस्बंड सोबत. तिथेही माझं शिक्षण आणि माझं प्रोफेशन जे होतं ते सेम तेच होतं. मी लेक्चरर म्हणून सुरुवातीला लेक्चरर म्हणून काम केलं, पण नंतर जसे जसे इव्हॉल्व्ह होत गेले किंवा जसं प्रमोशन झालं तसं मी असिस्टंट प्रोफेसर आणि शेवटी 2012 सालपर्यंत मी व्हाईस प्रिन्सिपल हे पण पद मी हे केलेलं. 2012 या साली माझं जे प्रोफेशन होतं त्याच्यामध्ये मी खूप जास्त निपुण्य असं साध्य केलं असं मला वाटलं. त्या वर्षी मला बेस्ट टीचरचा अवॉर्ड सुद्धा मिळालेला. ते माझ्यासाठी एक फार मोठं ट्विस्ट होतं की मी जे मला आवडतं त्या क्षेत्रात मी खरंच एक स्थान माझं निर्माण केलेलं आणि त्या गोष्टीचा मला खरंच अजूनही गर्व आहे. ते खूप एक माझं पॅशन होतं की मी त्या प्लॅटफॉर्ममुळे मला खूप जास्त कॉन्फिडन्स, खूप जास्त कम्युनिकेशन स्किल्स या गोष्टींवर मला माझ्या स्वतः काम करायला मिळालं आणि ते मी केलं पण. कारण जेव्हा तुम्ही 40-50 मुलांना एकत्र शिकवता त्याच्यामध्ये तुमचं भाषेवर प्राधान्य किंवा तुमचं टेक्नॉलॉजिकल नॉलेज जे काही असतं ते त्याच्यावर ठसा उमटवायचा असतो. ते मला कुठे ना कुठे मला या क्षेत्रात मिळालं करायला आणि त्याच्यामुळे मी खूप एन्जॉय केलं ते प्रोफेशन. पण 2012 नंतर असं झालं की मला जेव्हा मी व्हाईस प्रिन्सिपल या पदावर होते तेव्हा मला रिझाईन करायला लागलं काही कारणास्तव. पण 2013 मध्ये मी माझ्या हस्बंडची जी कंपनी, आमची जी कंपनी आहे तेलवणे पॉवर इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, जिथे वी आर इन टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर्स, आम्ही ट्रान्सफॉर्मर बनवतो, ती कंपनी मला जॉईन करायला लागली. आता शिक्षण झालंय माझं मेडिसिन लाईनमध्ये आणि मला एक कंपनी जॉईन करायला लागते आहे ज्याचं फार्मसी किंवा मेडिसिनशी काहीही संबंध नाही आहे. ॲट द सेम टाइम ते मी एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं, जिथे मला खूप सारं ग्राउंड लेवल वर्क करायला लागलं. मला खूप गोष्टी शिकायला लागल्या. म्हणजे नोकरी करता तेव्हा तुम्ही स्वतः पुरतं ते मर्यादित असतं ते क्षेत्र, म्हणजे स्वतःचं काम आणि स्वतःला प्राधान्य. पण जेव्हा तुम्ही बिझनेस क्षेत्रात येता ते पण संचालक म्हणून, तेव्हा तुमची कुठे ना कुठे जबाबदारी खूप जास्त वाढली असते असं मला वाटतं. आणि त्या क्षेत्रात खूपच नवीन होते कारण ते इंजिनिअरिंग फील्ड होतं. पण मी स्वतःला या क्षेत्रात मी स्वतःला उभी करू शकले किंवा मी स्थान निर्माण करू शकले याचं श्रेय मी कुठे ना कुठे माझ्या हस्बंड मिस्टर राकेश तेलवणे यांना पण देते.
कारण त्यांच्या साथीमुळे आणि त्यांच्या सपोर्टमुळे मी निदेशक ऑपरेशन्स म्हणून आज ज्या पदावर आहे ती मी व्यवस्थित सांभाळू शकते आहे. आणि त्या गोष्टीचा मला कुठे ना कुठे परत एक गर्व आहे की मी बरेच इव्हॉल्व्ह झाले आहे. म्हणजे राईट फ्रॉम लेक्चरर टू डायरेक्टर ऑफ युअर ऑर्गनायझेशन ही खूप मोठी एक झेप होती माझ्यासाठी. म्हणजे मी सांगू शकते की एक टर्निंग पॉइंट किंवा माझ्या लाईफची एक स्टोरी त्या फक्त इव्हेंटशी निगडीत राहिली आहे. त्या दरम्यान हे पण म्हणजे माझं आयुष्य म्हणजे काम कारण ते खूप शिकण्यासारखं होतं. मला खूप वेळ देणं त्याच्यामध्ये गरजेचं होतं. त्याच्यामुळे दुसऱ्या काही गोष्टी मला म्हणजे विचारच येत नव्हता की काही करायला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये टाइम डेडिकेशन एवढं जास्त लागत होतं. कारण सगळं सुरुवातीपासून शिकणं, ते स्वतः शिकणं आणि मग ते समोर शिकवणं, ते कुठे ना कुठे मला वाटतं की मी व्यवस्थित करू शकले. अजूनही मी करते आहे, पण त्या क्षेत्रात बरंच काही आहे की जे तुम्ही एक्सप्लोर करू शकता. आणि अजूनही हा प्रवास चालू आहे आणि असाच चालू राहणार आहे. अगदीच. जसं तुम्ही आता सांगितलं की त्या कंपनीमध्ये तुम्ही सुरुवात केली आणि आता तुम्ही संचालक आहात आणि कंपनीचंही काम तुम्ही पाहतात, तर दुसरीकडे स्वतःचं जे पॅशन होतं त्यामध्ये देखील तुम्ही तितक्याच पुढे गेलेला आहात आणि त्याच पॅशनने तुम्ही काम करतायत. तुमचा हा जो क्राऊन आहे हा सतत मला खुणावतोय, कारण खूप सुंदर वाटतोय तो क्राऊन तुम्हाला. आणि एका सौंदर्य स्पर्धेत तुम्ही गेलात आणि तिथे देखील तुम्ही विनर झालात. तर हा प्रवास नेमका कसा होता की मला सौंदर्य स्पर्धेत जायचंय, भाग घ्यायचाय, हा विचार नेमका मनात कुठून आला? जसं मी आत्ताच सांगितलं की खूप साऱ्या घडामोडी माझ्या आयुष्यात म्हणजे लहानपणापासून किंवा अगदी आतापर्यंत बऱ्याच घडामोडी झालेल्या आहेत ज्याला मला असं वाटतं की मी पूर्ण न्याय दिलेला आहे. पण ॲट द सेम टाइम कुठे ना कुठे असं वाटायचं की जे चाइल्डहुड पॅशन आहे की कामाव्यतिरिक्त किंवा परिवाराव्यतिरिक्त पण आपण स्वतःसाठी काहीतरी करतोय काय, तो आपण जे म्हणतो की मी टाइम जो आपण म्हणतो, माझ्यासाठी असेल किंवा इवन तुमच्यासाठी पण असेल आहे की मी टाइम मध्ये तुम्हाला काय करायचं आहे. म्हणजे काम सोडून द्या, मुलं सोडून द्या किंवा घर सोडून द्या, तुम्ही काय एन्जॉय करता किंवा तुम्हाला काय खरंच काय केल्याने तुम्हाला खूप जास्त आनंद होतो की त्यावेळेस तुम्ही खूप आनंदात असता. तर असा जेव्हा मी विचार करायचे, जेव्हा सगळं कामाचं स्वरूप पण जेव्हा सेट होतं गेलं, मुलं पण थोडी मोठी झाली, तेव्हा असं वाटायला लागलं कुठे ना कुठे म्हणजे चाइल्डहुडच माझं असं पॅशन होतं की मला स्टेज आणि रॅम्प ह्या गोष्टी माझ्या खूप जवळ होत्या. की मला असं वाटायचं, मी पहिला माझा रॅम्प वॉक किंवा पहिला माझा फॅशन शो केलेला जेव्हा मी फर्स्ट इयर फार्मसीला होते. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की हो यार, ह्याच्यामध्ये मला खूप आवडतं करायला. पण त्या गोष्टीला किंवा त्या घडामोडीला इतका वेळ निघून गेला की त्याकडे लक्ष द्यायला किंवा टाइम स्पेंड करायला किंवा खरोखर डेडिकेशन द्यायला मे बी तो वेळ नसेल मिळाला किंवा तो प्रॉपर आपण जे म्हणतो ना की राईट टाइम, देयर इज अ राईट टाइम फॉर एव्हरीथिंग, तो समजा क्लिक नाही झाला. पण आता जेव्हा सगळं सेट होत आहे, मुलं पण बऱ्यापैकी इंडिपेंडेंट झाली आहे, तेव्हा असं वाटतं की काहीतरी स्वतःचं करावं. म्हणजे स्वतःची काही एक हॉबी असेल, काही असो, म्हणजे ते तुमचं कुकिंग पण असो किंवा गाणं पण असो किंवा तुम्ही सोलो ट्रॅव्हल पण करा. असं नाही की तुम्ही पेजंटलाच एनरोल करा आणि ब्युटी कॉन्टेस्टमध्येच जा. माझा तो छंद होता की मला करायचं आहे, स्टेजवर मला स्वतःला बघायचं आहे, म्हणून मी पेजंटला एनरोल केलं की मला हे करायचं आहे, मी हे करू शकते. जिंकणं हारणं हे कधीच माझ्या डोक्यात नव्हतं. हां, पण मी स्वतःचं 100% द्यावं हे नक्की माझ्या डोक्यात होतं. त्याच्यावर मी खूप मेहनत पण घेतली. पेजंटला एनरोल केल्यावर मी शॉर्टलिस्ट जेव्हा झाले त्याच्यानंतर ही कन्फर्मेशन द्यायला मी बराच वेळ घेतला. कारण त्यावेळी माझ्या कामाच्या स्वरूपात इतकं माझं डेडिकेशन किंवा टाईम लागणार होतं, तर मी खरंच डायलेमामध्ये होते की मी ह्याला न्याय देऊ शकेल किंवा त्याला न्याय देऊ शकेल. पण जेव्हा मी ठरवलं की नाही, मी दोन्ही व्यवस्थित करेन आहे, जे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की स्त्रिया मल्टीटास्किंगमध्ये एक्सपर्ट असतात आणि वी कॅन डू एनिथिंग इफ वी डिटरमाइन. म्हणून मी गो अहेड केलं आणि 6 महिने 2 महिन्याचा प्रवास जो आहे ॲक्च्युअल रजिस्ट्रेशन नंतरचा, तो खूप छान झाला आणि आज मी इथे आहे. अगदीच. जसं तुम्ही आता सांगितले की 2 महिन्यांचा हा संपूर्ण प्रवास होता. त्या प्रवासाला सुरुवात झाली आणि त्यानंतर मागे वळून तुम्ही पाहिलंच नाही. या स्पर्धेबद्दल देखील मला तितकीच उत्सुकता आहे. नेमकी या स्पर्धेची तयारी तुम्ही कशी केली, तिथपर्यंत कसा पोहोचलात आणि हा अनुभव नेमका कसा होता? स्पर्धेची तयारी मी इथपासून सांगेन की मला
स्पर्धा ही करायची होती कारण मला स्वतःला आवड होती. मला स्वतःला कल होता की मी ग्लॅमर इंडस्ट्री किंवा फॅशन इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करू शकते आणि मला करायचं आहे त्या गोष्टीतच. म्हणून जेव्हा तुम्ही तुमचं लायकिंग असतं त्या कामाबद्दल तर तुम्ही हा विचार करू शकत नाही की त्याच्यामध्ये किती मेहनत घ्यायची आहे. ते तुम्ही सहज एफर्टलेसली करू शकता. म्हणून 2 महिन्याचा प्रवास असा डोळ्यासमोरून आताही जर माझ्या गेला तर असं वाटतं की अरे किती पटकन गेला आणि मी खरंच एवढी मेहनत घेतली आणि मी आज इथे आहे. 2 महिन्याच्या प्रवासमध्ये आम्हाला बरेच टास्क होते. मी पहिले तर नाव घेईन SR क्वीन्स, मिसेस इंडिया क्वीन, पहचान मेरी या प्लॅटफॉर्मचं, ज्यांनी इतकी आम्हा स्त्रियांना वाव दिला, इतका सुंदर प्लॅटफॉर्म दिला ज्याच्यामध्ये आम्ही स्वतःला एक्सप्लोर करू शकलो. जे हिडन टॅलेंट्स होते आमचे किंवा ज्या गोष्टी आम्हाला माहिती पण नव्हत्या की हे बाबा आम्ही करू शकतो, त्या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला वाव दिला. त्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे या प्लॅटफॉर्मचा. आणि याच्यामध्ये इतके सुंदर राऊंड्स वगैरे होते. त्याची तयारी करताना अजिबात असं वाटलं पण नाही की खरंच खूप काहीतरी अभ्यास करतोय किंवा काय. सहजरित्या खूप टास्क होते ते आम्ही इतके छान केले. बरेच आम्हाला वाव दिला की तुम्ही स्वतःसाठी नाही, फक्त सौंदर्य किंवा तुम्ही किती छान हसता किंवा किती छान बोलता ह्याच्यावर अजिबात कधीच भर नाही दिला गेला. हे मी प्रकर्षाने सांगू इच्छिते. पण ॲट द सेम टाइम सोशल कॉज म्हणजे तुम्ही कुठल्या NGOशी निगडीत आहात का, तुम्ही सोसायटीसाठी किंवा कम्युनिटीसाठी किती डेडिकेटेड आहात, किती काय करू शकता, ते त्यांना बघायचं होतं. आणि ते आम्ही इतकं सहजरित्या दाखवलं सगळ्यांनी. म्हणजे खूप मजा आली ह्या जर्नीमध्ये. आणि अनुभव तर इतका छान होता की जसं मी सांगितलं की 2 महिने असे गेले की काही कळलंच नाही. आमचं जे ट्रेनिंग आणि ग्रूमिंग होतं त्यासाठी आम्ही दुबईला गेलेलो. 5 दिवसाचं आमचं ट्रेनिंग होतं. त्याच्यामध्ये विविध सब स्पर्धा जे म्हणतो आपण त्या पण होत्या आणि खूप मजा आली. जे परसेप्शन म्हणतो आपण ब्युटी कॉन्टेस्टचं की फक्त सौंदर्य आणि हेच बघतो, पण ते तिथे गेल्यावर असं कळतं की नाही, ह्याला प्राधान्य नाहीच आहे. तुम्ही ॲज अ वुमन तुम्ही स्वतःला किती एक्सप्लोर करता ह्याला प्राधान्य आहे. तुम्ही किती ट्रान्सफॉर्म होता की जेव्हा तुम्ही रजिस्टर केलेले तेव्हा कसे होते आणि आता जेव्हा फायनल्सला तुम्ही उभ्या आहेत स्टेजवर तेव्हा कसं आहे. हा फरक जेव्हा तुम्हाला प्रकर्षाने स्वतः जाणवतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की हो, मी खूप काहीतरी करते आणि करू शकते आहे. हा अनुभव जेव्हा तुमच्या डोक्यात येतो किंवा हे फिलिंग जेव्हा तुमच्या डोक्यात येतं आणि जेव्हा तुम्ही सगळे लोक तुम्हाला बघतात, तुम्हाला ओळखू नाही शकत. 8 दिवसांनी जेव्हा 8-10 दिवसांनी आम्ही जेव्हा आमच्या फॅमिलीसोबत समोर उभं होतो स्टेजवर तेव्हा सगळे आय एम शुअर सगळ्या कंटेस्टंटच्या फॅमिलीवर रिअली सरप्राइज्ड अँड शॉक टू सी द ट्रान्सफॉर्मेशन्स दॅट वी हॅव गॉन थ्रू. म्हणून एक्सप्रेशन किंवा एक्सपिरियन्स असं सांगायचं म्हटलं तर ते शब्दात सांगणं खूपच कठीण आहे. पण खूपच ट्रान्सफॉर्मेटिव्ह जर्नी होती, खूपच अडॅप्टिव्ह जर्नी होती. अगदीच. हा संपूर्ण अनुभव तुम्ही सांगितला आणि यातून कुठेतरी स्त्रियांमध्ये फॅमिलीमुळे किंवा त्या जबाबदारीमुळे जो आत्मविश्वास कुठेतरी कमी झालेला असतो तो देखील तुम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे अबोली यांच्याकडून त्यांचा हा संपूर्ण प्रवास आपण जाणून घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा मार्ग प्रगतीच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत करते. मार्ग प्रगतीच्या या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत अबोली तेलवणे. तर ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही या संपूर्ण स्पर्धेविषयी सांगितलं की नेमका कसा अनुभव होता आणि या स्पर्धेमुळे देखील तुम्हाला खूप काही गोष्टी मिळाल्यात. मात्र सुरुवातीलाच जसं मी तुमची ओळख करून देताना म्हटलं की एका कंपनीच्या देखील तुम्ही संचालिका आहात. तर संचालिका म्हणून काम करताना अनेक टास्क समोर येतात, तर याबद्दल काय सांगाल? बरोबर आहे. जसं मी सांगितलं की ग्राउंड लेवलपासून मला सुरुवात करायला लागली. मला सगळे ॲस्पेक्ट शिकायला लागले. कारण जेव्हा तुम्ही त्या पोझिशनवर बसता तेव्हा एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. कुठली पण डिपार्टमेंट असो, ॲडमिनिस्ट्रेशन असो किंवा परचेस असो किंवा ऑपरेशन्स असो, ते जेव्हापासून मी जॉईन केलं तेव्हापासून मी बघितलं की ते आम्ही सगळे एकत्र ग्रो झालोय. त्याचा मला फार अभिमान आहे आणि यापुढे पण आम्ही ग्रो करतोय. म्हणजे आजच्या तारखेला आमची कंपनी 100 कोटीची आहे. आमचं नेक्स्ट इयरचं टार्गेट 233 कोटी आहे आणि आमचा मेजर आस्पेक्ट आता डोमेस्टिक पासून एक्सपोर्टमध्ये झालेला आहे. त्याचा मला फार अभिमान आहे आणि ते आम्ही सगळेजण ॲज अ टीम खूप छान करतो आहे, रिस्पॉन्सिबिलिटीने करतो आहे, अकाउंटेबिलिटीने करतोय. याचा मला फार गर्व वाटतो. अगदीच. आणि यानंतर तुम्ही लायन्स क्लब सोबत देखील काम करतायत, तर तोही अनुभव काय, नेमकं काय त्या क्लब सोबत तुमचं काम आहे?
माझ्या कामानिमित्त मला खूप ट्रॅव्हल करायला लागलं. तेव्हा मला CSR हा प्रकार कळला, म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जे म्हणतो आपण. त्याच्यामध्ये मला बरेच लोकांशी मी भेटले आणि त्याच्यात मला कळलं की बरेच लोक आहेत जे NGO साठी पण एक काम करतात. मग त्यावेळेस मला असं वाटायचं की जेव्हा आपण कोविडमुळे तर आपलं सगळं अस्थिर झालेलं आहे, पण आपण सगळी बघतो आहे की आपण सोसायटीसाठी किंवा कम्युनिटीसाठी जेव्हा करायचं म्हणतो तेव्हा आपण हात का ओढता घेतो. आणि मी ज्या ह्याच्यातून आले, बॅकग्राऊंडमधून आले, तेव्हा मला असं वाटतं की नाही, आपण काहीतरी आपलं सॅटिस्फॅक्शन, म्हणजे अपार्ट फ्रॉम वर्क आपण काहीतरी स्वतःला सॅटिस्फाय, म्हणजे आपण रात्री जेव्हा शांततेने झोपायला जातो तेव्हा असं वाटतं की आपला दिवस वायाने गेला, आपण काहीतरी केलेलं आहे समाजासाठी किंवा कम्युनिटीसाठी. ती ओढ मला लायन्स क्लबशी असोसिएट व्हायला मला खूप मदत झाली. माझे हस्बंड आधीच असोसिएटेड होते, पण मी पण आता ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करते आणि नुकताच मला फेलिसिटेट करण्यात आलं आहे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 323182चा. आणि त्याचा मला फार गर्व आहे. मी खूप या प्लॅटफॉर्मचा यूज करू इच्छिते की काही ॲक्टिव्हिटीज जे आम्ही रेग्युलर करतोय, म्हणजे रुरल डेव्हलपमेंटसाठी असो किंवा मेन्स्ट्रुअल हायजीनसाठी असो, आणि मी खूप काम स्वतःला करताना बघते आहे आणि मी करतच राहणार आहे. अगदीच. मात्र एखादी स्पर्धा जिंकल्यानंतर देखील कुठेतरी यापूर्वी आपण काय जगतो आणि त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय बदल घडतायत हेही तितकेच महत्त्वाचे असतात. तर या बदलांबद्दल देखील तुम्ही काय सांगाल? बदलांबद्दल बोलायचं म्हटलं तर या स्पर्धेने मला एक काय म्हणतो त्याची, आमच्या ऑर्गनायझेशनची टॅगलाईनच आहे की पहचान मेरी. पहचान मेरी अशी माझी, त्यामुळेच मी आज इथे आहे, तुमच्यासोबत बोलत आहे. परसेप्शन जे लोकांचं आहे तुमच्या बघण्याकडे की अरे बापरे, अच्छा ह्या तर डायरेक्टर आहेत, अच्छा हे पण करतात, ओ, आणि हे पण इतकं एफर्टलेसली केलंय त्यांनी, हा जो त्यांच्या डोळ्यातला जो प्रश्न दिसतो ना मला, त्याच्याने मला संशय स्वतःवर वाटत नाही. त्याच्याने मला असं गर्व वाटतो की हो, मी मल्टीटास्कर आहे आणि माझ्यासारख्या अनेक स्त्रिया असतील ज्या मल्टीटास्किंग करू शकतात आणि जे खूप छान करू शकतात, आणि का करू नये असं मला, हे जे परसेप्शन आहे ना लोकांचं, ते मला चेंज होताना बघायचं आहे आणि तेच मी बघते आहे स्पर्धेनंतर, आणि ते मी खूप एन्जॉय करते. अगदीच. जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की माझं संपूर्ण कुटुंब या संपूर्ण प्रवासात तुमच्यासोबत होतंच, मात्र अनेक स्त्रिया अशाही आहेत की गृहिणी आहेत, घराची जबाबदारी पार पाडतात, मात्र कुठेतरी त्यांची जी स्वप्न असतात ती मागे पडतात. मात्र तुम्ही तसं केलं नाही, ते स्वप्न देखील तुम्ही पुढे घेऊन आलात. तर ज्या स्त्रिया आता आपल्याला बघतायत त्यांना तुम्ही नेमकं काय सांगाल? गृहिणी ते एक सक्सेसफुल आपण म्हणू शकतो की बिझनेस वुमन, हा प्रवास नेमका तुम्ही पूर्ण केलेला आहे, तर आता स्त्रियांना तुम्ही काय सांगाल? मी खरंच माझ्यासारख्या स्त्रियांना किंवा स्त्रियांना, जनरली मी स्त्रियांना सांगेन आहे की काही स्त्रिया असतील पण या प्रोफेशनमध्ये, किंवा काही स्त्रिया ज्या प्रोफेशन जे करतायत किंवा अतिशय अगदी गृहिणीपर्यंत असतील, पण मला स्वतःहून पर्सनली असं वाटतं की ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांना खरंच मला एक प्राऊड फिलिंग होतं की ज्या हाऊसवाईफ, माझी आई पण एक स्वतः हाऊसवाईफ होती, खूप शिकली होती पण खूप हाऊसवाईफ होती, आणि तिने सगळ्यांना म्हणजे एकत्र घेऊन चालणं हे पण एक खूप मोठं स्वतःमध्ये एक मल्टीटास्करच करू शकतो. म्हणून गरज नाही आहे की तुम्ही खरंच काहीतरी अगदी वेगळं केलं पाहिजे. हां, पण एक मी सांगेन आहे की जे तुम्हाला खरंच करायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला खरंच आवड आहे, त्याला प्लीज इग्नोर करू नका. कुठे ना कुठे कसं ना कसं त्याच्यासाठी मार्ग काढा, कारण तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये ते अचीव केल्यावर ती जी झील मिळते किंवा ते जे प्रोत्साहन, स्वतःचं प्रोत्साहन मिळतं, ते त्याच्याशिवाय मिळणारच नाही. जे मी आता स्वतः अनुभवते आहे की कमिंग बॅक फ्रॉम पेजंट, कमिंग बॅक टू ऑफिस इज लाईक कमिंग बॅक विथ अ झील, विथ द सेम झील, की मला अजून मोटिवेशन झाले की मी अजून काम करू शकते कुठल्याही क्षेत्रात असो. तर मी स्त्रियांना सांगेल की पुढे या, स्वतःचे टॅलेंट तुम्ही एक्सप्लोर करा. जरुरी नाही की तुम्ही पेजंटलाच रजिस्टर करायला पाहिजे, ते काही पण असो. तुम्ही एखादं गाणं, तुम्ही गायिका चांगल्या असू शकता, तुम्ही कुक चांगल्या असू शकता, काही, तुम्ही ट्रॅव्हलर पण असू शकता, तुम्ही गाडी चांगली चालवू शकत असाल, काही असो, पण तुम्ही प्लीज स्वतःचे ते उपजत जे गुण आहेत त्यांना इग्नोर करू नका आणि स्टार्ट लिव्हिंग फॉर युअर सेल्फ ऑल्सो. स्टार्ट लिव्हिंग फॉर युअर सेल्फ ऑल्सो. मी हे नाही म्हणत की फॅमिली आणि ह्याला इग्नोर करा, पण त्यासोबतच आपण आता केलंच आहे आणि करतोच आहे, पण एक जी स्वतःची हॉबी किंवा पॅशन असतं त्याला पण जोपासायला सुरुवात करा. त्याला पण
त्याच्याकडे पण लक्ष द्या. अगदीच. जसं तुम्ही आता म्हणालात की कुठेतरी स्वतःचे जे छंद आहेत ते देखील जोपासणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता जर आपण त्या दिशेने वाटचाल केली तर अर्थात आपण यशस्वी होऊ शकतो. आणि ते एक उत्तम उदाहरण आता माझ्या समोर आहे की तुम्ही स्वतःचे स्वप्न पूर्ण केलेत आणि कौटुंबिक जबाबदारी देखील तितकीच नेटाने पार पाडली आहे. त्यामुळे आज तुम्ही इथे आलात आणि हा तुमचा संपूर्ण प्रवास आम्हाला सांगितलात. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.